तुम्ही वेळेवर कार्यक्रम करा. जपानमध्ये लिहिलं होतं सगळ्यात त्या वर्षामध्ये रेल्वे डेट कोणती आली तर तिथं रेकॉर्ड होतं 9 सेकंद. किती? 9 सेकंद. तिथे विचारलं तर ते म्हणले टू मच झालं, खूप उशीर झाला. प्रगती उगवत नाही. ज्यांना जो वक्त की कदर करताय वक्त उसकी कदर करताय. म्हणून आमचे अजितदादा पवार साहेबांचं काम हेच आहे. आम्ही दादाला उगम आणलं नाही, आंध्र प्रेम केलं नाही. आम्ही त्या माणसात धम काय काम करायची प्रशासनावर पकड आहे. 7ला म्हणजे 7ला ते लोक दादा बसतात. मी अजून दादा झोपले ऐकले अनिल पाटील साहेब. तुम्ही ऐकलं का सांगा. पकड पुढाऱ्याशी माझा संबंध आहे. माझे 40 वर्षे या क्षेत्रामध्ये गेले. दादा झोपले, थकून आले, उशीर झालाय कधीच नाही. मग अशा माणसाच्या हातात जर नेतृत्व गेलं तर महाराष्ट्राची प्रगती झाल्याच्या राहत नाही. आणि एक ना एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री दादा होणार. आम्ही अनिल पाटलांनी निर्णय उभं घेतला नाही. आणि जबाब कार्यकर्त्याला कसं ते दादा कोणी शिकावं. जीव लावला ना, जीव जाईपर्यंत दादा प्रेम करणारा माणूस, त्या माणसाला टॅग करणारा माणूस. हे समाजाला ओळखलं पाहिजे. राज्याची सगळी माहिती आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कोणाची ताकद आहे, कोणता व्यवसाय चालणार आहे, कोणत्या बँकेला काय मदत करायची आहे, पुणे भागामध्ये इरिगेशनची गरज आहे, पुणे भागामध्ये लाईटची गरज आहे. आज तुमच्याकडे आलोय बघतोय मी, सर ऊर्जेचं काम कुठं दिसत नाही. आमच्याकडे एवढा मोठा धिंगाणा चालू आहे. कामं सुरू केलीत लोकांनी. आपलं तर नशिबान, भारत देश म्हणजे खूप नशिबान आहे. आपल्याला नैसर्गिक इथं एवढी मोठी शक्ती मिळते आपल्याला. आज सरकारने अनेक निर्णय घेतले, चालू केलंय का कुठेही मला फार काही दिसणार नाही. आणि उन्हाळा तुमच्याकडे प्रत्येक माझ्या घरावर मी स्वतः बसले, माझ्या पेट्रोल पंपावर बसले. आपल्याला बाहेरची वीज घेऊन आपल्याला परवडणार नाही. बँकेला देखील सीटची तुमच्या तुमचे बसवून घ्या. सौर ऊर्जा शाळेला सगळ्यांनी सौर ऊर्जा निर्माण करा. ही उपलब्धी जी आपल्याला निसर्गाने दिली ती आपल्याला करायची आहे. आणि म्हणून मला यायचं होतं की 100 वर्ष साधी गोष्ट जागीच टाकली पडतात. दाखविलं आम्हाला या लोकांनी. ह्याच्या डॉक्युमेंटरी मध्ये खूप पक्के केले लोक. आधीच मारवाडी जैन आहे ना, हा महेश्वरी म्हणजे मारवाडी. ह्यांच्याकडून धंदा कसा करायचा शिका. मन आहे आमच्याकडे. त्या गावात 3 वस्तू नसल्या तर रवली. मग गावाला नदी नसली तर रवली. कोमटी समाज म्हणजे आमच्याकडे व्यापार करणार, तोर नसला तर रवली. आणि मारवाडी नसलं तर गावात रवली. मग हे लोक 100 वर्षापासून काम करतात. त्या माणसाला खूप दूरदृष्टी आहे. त्यांनी बापाचं अनुकरण केलंय. आता शेळजी काळजी करू नका, कधी माझ्याकडे या. माझी तुम्हाला पतसंस्था दाखवली. 150 कोटीचे डिपॉझिट मी बंद केले. डिपॉझिट घ्याय कारण द्यायचं कर्ज कुणाला. माझी स्वतःची डेअरी आहे. आज तरुणाला आम्हाला चांगल्या प्रकारचं दूध द्यायची जबाबदारी आमची आहे. लोक मिलावट करायला लागले. प्रामाणिकपणा घेताय आमचा. आम्ही जे काम करतो ते चांगलं काम केलं पाहिजे आणि लोकांनी क्वालिटी मान दिला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.